हॅलो स्टुडंट. आज आपण महाराष्ट्रामध्ये MBBSला ॲडमिशन जर नाही मिळालं तर सेकंड ऑप्शन म्हणून आपण BMSकडे बघत असतो. तर त्याच BMSला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर कॅटेगरी वाईज किती रँक असेल तर आपल्याला BMSचं सीट हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतो हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ऑल इंडिया रँक किती लागतो, फी किती द्यावी लागते आपल्याला कॅटेगरी वाईज हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले येतं ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीला संपूर्ण फी द्यावी लागते, ती म्हणजे 1.5 ते 2.5 लाखापर्यंत महाराष्ट्रामध्ये BMSला फी आहे तर तेवढी तुम्हाला द्यावी लागते. आणि रँक जर तुम्ही बघितला ओपन कॅटेगरीला 4,89,300च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMSचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला. त्याच्यानंतर येतं ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीला मुलांसाठी 50% कन्सेशन आहे आणि मुलींसाठी फ्री एज्युकेशन आहे. सो तुमची जर कॅटेगरी ओबीसी असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रँक हा 4,90,000च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला ओबीसी मधून महाराष्ट्रामध्ये सीट हे मिळू शकतं. त्याच्यानंतर येतं VJ कॅटेगरी. VJ कॅटेगरीला मुलांना 90% फीस कन्सेशन आहे आणि मुलींना फ्री एज्युकेशन आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया रँक पाहिजे 4,98,560 एवढा जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया रँक तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला BMSचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं SC-BC कॅटेगरी. SC-BC कॅटेगरीला जर बघितलं मुलींसाठी फ्री शिक्षण आहे आणि मुलांना जर बघितलं 50% फी कन्सेशन महाराष्ट्रामध्ये मिळत असतं. त्याच्या जर हे बघितले आपण ऑल इंडिया रँक तर 5,02,424च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMSचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. त्याच्यानंतर येतं NT1 कॅटेगरी. NT1 कॅटेगरीला 5,05,500 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला NTB मधून ॲडमिशन हे मिळू शकतं. मुलांना 90% हे फ्री कन्सेशन आहे आणि मुलींना फ्री एज्युकेशन इथे आहे. त्याच्यानंतर येतं NTC कॅटेगरी. NTCला 4,90,340 एवढा जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन हे मिळू शकतं. मुलींना फ्री शिक्षण आहे, मुलांना सुद्धा 90% फ्री कन्सेशन इथे मिळत असतं. त्याच्यानंतर असतं NTD कॅटेगरी. NTDला 4,88,514 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला इथे BMSचं सीट महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. मुलींना ॲज इट इज फ्री एज्युकेशन आहे आणि मुलांना जर बघितलं तर 90% फी कन्सेशन इथे बघायला मिळतं. त्याच्यानंतर येतं SC कॅटेगरी. SC कॅटेगरीला 4,98,150 एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन हे तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला BMS हे महाराष्ट्रामध्ये फ्री हे मिळू शकतं. त्याच्यानंतर येतं ST कॅटेगरी. ST कॅटेगरीला जर बघितलं 6,54,570च्या आसपास जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला BMS महाराष्ट्रामध्ये फ्रीमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर मुलांना आणि मुलींना दोघांनाही फ्री शिक्षण महाराष्ट्रामध्ये ST कॅटेगरीला सुद्धा आहे. जर तुमचा रँक एवढा असेल तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फ्री एज्युकेशन बरोबर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचं BMSचं स्वप्नही पूर्ण होऊ शकतं. याच्यानंतर BHMS पण तुम्हाला या स्कोरला लागू शकतं. सो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये कन्फर्म BMSचं सीट करायचं असेल, मग ते सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो किंवा मग जर मार्क कमी असतील तर मॅनेजमेंटमधून सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये BMSचं सीट हे कन्फर्म होऊ शकतं. त्याचं बजेट अराउंड जातं 25 ते 30 लाखांपर्यंत आणि ह्या जर तुम्हाला रँक आला तर तुम्हाला फ्रीमध्ये एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. मुलींना आणि मुलांना जे कॅटेगरी वाईज सांगितलेलं आहे तेवढं बेनिफिट हे महाराष्ट्रामध्ये मिळू शकतं. सो ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म महाराष्ट्रामध्ये BMSचं सीट करायचं असेल त्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमची काउन्सिलिंग लावून BMSचं सीट हे कन्फर्म करा.